चंद्रदेवाच्या एका चुकीमुळे हा महाकुंभ का भरतो? समुद्र मंथनादरम्यान समुद्रातून अनेक मौल्यवान वस्तू बाहेर आल्या. त्यात एक होती अमृताने भरलेला कलश. पण दानवांनी देवांचा पराभव करून तो अमृत कलश मिळवला. तेव्हा देवांनी इंद्राचा मुलगा जयंत याला पक्षाचे रूप धारण करून अमृत कलश आणायचं ठरलं. पण अमृत कलश जेव्हा जयंत पळवायला जाईल तेव्हा सूर्य, चंद्र, गुरु आणि शनी या देवांना काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या. तेव्हा सूर्याला अमृताचा कलश तुटण्यापासून वाचवायला सांगितले. दुसरा देव होता चंद्रदेव. याला अमृताच्या कलशातून एकही थेंब सांडणार नाही. तिसरा देव होता गुरु. याला जेव्हा दानव जयंतच्या पाठीमागे लागतील त्या दानवांना रोखण्यासाठी गुरुला पाठवले. आणि चौथा देव होता शनी. त्याला जयंत जेव्हा अमृत कलश पळवेल तेव्हा तोच सर्व अमृत पिऊ नये म्हणून त्याच्यावर बारीक लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सूर्य, गुरु आणि शनी हे आपले काम प्रामाणिकपणे करत होते. पण चंद्रदेव या कामात कमी पडत होते. शेवटी जे होणार होतं तेच झालं. चंद्राने चूक केलीच. अमृताचा पहिला थेंब पृथ्वीवर प्रयागराजवरती पडला. दुसरा थेंब हरिद्वारवरती पडला. तिसरा थेंब नाशिकवरती पडला आणि शेवटचा उज्जैन इथे पडला. त्यानंतर या 4 ठिकाणी अमृताचे थेंब पडल्यावर ही 4 ठिकाणं पवित्र झाली. म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र, गुरु व शनी कुंभ राशीत प्रवेश करतात तेव्हाच या ग्रहांची विशेष स्थिती लक्षात घेऊन कुंभाचं आयोजन केलं जातं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका.